शिवाजी महाराजांनी दिलेला विचार 18 पगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरता महिलांच्या कल्याणाचा सन्मानाचा विचार आपण देखील आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आहोत। हा संकल्प युवकांनी करावा। यासाठी जय शिवाजी जय भारत पदयात्रा उपक्रम उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रेचा शुभारंभ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या वसतिगृह मैदानापासून झाला। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने आदी उपस्थित होते। फडणवीस म्हणाले, ज्यावेळी भारतात अनाचार अंधकार होता आणि भारतातील अनेक राजे राजवाडे मुघलांचे मांडलिकत्व पत्करायला उत्सुक होते, मुघलांच्या आधिपत्याखाली काम करत होते, अशावेळी मा जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्र करून त्यांना रयतेचे राज्य तयार करण्यासाठी लढाई करण्याची प्रेरणा दिली। त्यानुसार मावळ्यांनी चमत्कार करून दाखवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। महाराजांनी आपला आत्माभिमान जागृत करून असा अंगार फुलवला की त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार थेट अफगाणिस्तानपर्यंत झेंडे रोवले। संपूर्ण भारतभर स्वराज्य स्थापन करून भारताला स्वराज्याचं देणं दिलं। ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक लढवय्ये नव्हते तर उत्तम राज्यकर्ते होते। शेतकऱ्यांचे कल्याण, जलसंवर्धन, जंगलांचे संवर्धन, उत्तम स्थापत्यशास्त्राचे नमुने असलेले गड किल्ल्यांचे निर्माण, आरमाराचे निर्माण आदींच्या माध्यमातून अभेद्य तटबंदी, सागरी सुरक्षा आदी बाबी छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवल्या। त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात व्हावा म्हणून नामांकन केले असून लवकरच त्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश होईल। डॉक्टर मांडविया म्हणाले, देशाच्या स्वाभिमानासमोर संकट होते अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा सन्मानाचा नारा दिला, तसेच जनतेच्या कल्याणाची मोहीम चालवली। त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाचे नवयुवक विकसित भारताचा संकल्प घेऊ शकतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या स्वाभिमानासाठी कसे लढता येते, आदर्श शासन कसे चालवता येते, देशाच्या सन्मानासाठी मान न झुकवता कसे लढता येऊ शकते, हा वारसा दिल्याचं त्यांनी सांगितलं। श्रीमती खडसे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी एक श्रद्धास्थान आस्था आहे। ज्यांनी ज्याप्रमाणे स्वराज्य स्थापनेसाठी लाखो युवकांना सोबत घेतले, त्याप्रमाणे आपल्या देशाला पुढे घेऊन जायचे आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या निर्माणासाठीचा संकल्प युवकांनी करावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। भरणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारल्यास अंगात एक ऊर्जा निर्माण होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपण आपल्या जीवनात वाटचाल ठेवली पाहिजेत। या पदयात्रेचे COEP मैदान ते SSPMS, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जंगली महाराज रस्ता ते झाशीची राणी पुतळा मार्गे, खंडोजीबाव चौक, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते फर्ग्युसन महाविद्यालय मार्गे आयोजन करण्यात आले होता। आणि ज्यावेळी भारतातले अनेक मोठे राजे आणि राजवाडे हे परकीय आक्रमकांचं, मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्यांच्या पायथ्याशी काम करण्याकरता उत्सुक होते, काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये या मराठी मुलखामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितलं, शिवबा तुला या मराठी मुलखाला स्वतंत्र करायचं आहे, या हिंदुस्थानला स्वराज्य द्यायचं आहे आणि इथल्या रयतेला या अनाचार, दुराचार आणि अत्याचारापासून या ठिकाणी स्वातंत्र्य द्यायचं आहे। छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली, 18 पगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्रित केलं, त्यांच्यामधलं पौरुष जागृत केलं, त्यांना सांगितलं तुम्हाला देव, देश आणि धर्माकरता लढाई करायची आहे, कोणाला राजा बनवण्याकरता लढाई नाही आहे, रयतेचं राज्य तयार करण्याकरता आपल्याला ही लढाई लढायची आहे आणि आपल्या आया बहिणींची अब्रू त्या ठिकाणी सावरली गेली पाहिजे, आपल्या गरिबावर होणारा अत्याचार हा समाप्त झाला पाहिजे, याकरता आपल्याला लढाई लढायची आहे। आणि त्या मावळ्यांनी चमत्कार करून दाखवला, लाखाची फौज घेऊन मुघल यायचे आणि 5000 मावळे त्या मुघलांना परास्त करायचे आणि शेवटी छत्रपतींनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि आमचा आत्माभिमान हा जागृत करून दाखवला। छत्रपतींनी अशा प्रकारचा अंगार फुलवला की त्यानंतर मराठ्यांनी थेट अटके पार
अफगाणिस्तान पर्यंत झेंडे रोवले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करून पूर्ण भारताला त्या हिंदवी स्वराज्याने व्यापलं। ही छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारताला दिलेली देण होती। आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे, पण ते केवळ एक लढवय्ये नेते म्हणून नाही, एक उत्तम राज्यकर्ते म्हणून देखील छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे।